नमस्कार मित्रांनो, मी संजय कोठेकर आज एक नवीन टॉपिक घेऊन तुमच्या समोर येत आहे, ज्याचं नाव आहे वर्किंग ड्रॉइंग किंवा ज्याला आपण नेहमी डिटेल ड्रॉइंग किंवा असेंब्ली ड्रॉइंग असं सुद्धा म्हणतो. आता हा जे वर्किंग ड्रॉइंग आहे किंवा डिटेल ड्रॉइंग आहे किंवा असेंब्ली ड्रॉइंग हा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे. जे लोक प्रोडक्शन सेक्टरमध्ये काम करतात, इंजिनिअरिंगच्या त्यातल्या त्यात मेकॅनिकल सेक्टरमध्ये जे काम करतात त्या लोकांच्या दृष्टिकोनातून आणि इंडस्ट्रीमध्ये जे प्रोडक्शनचं काम चालतं त्या दृष्टिकोनातून हा भाग अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे ITI चे जे मेकॅनिकल विंगचे विद्यार्थी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ टर्नर, फिटर, मशिनिस्ट किंवा मोटर मेकॅनिक, RAC या युनिटच्या मुलांकरता हे असेंब्ली ड्रॉइंग हा जो भाग आहे हा त्यांच्या सिलेबसचा एक पार्ट आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही अतिशय महत्वाचा आहे. इतकंच नव्हे तर पुढे भविष्यामध्ये तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहात ती जी इंडस्ट्री असेल ती प्रोडक्शन इंडस्ट्री असेल आणि त्या प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये ज्या एक प्रोडक्शनचं जे काम चालतं ते बेस असतं, ते मुळामध्ये वर्किंग ड्रॉइंगवर बेस असतं. त्यामुळे वर्किंग ड्रॉइंग हा जो भाग आहे हा अतिशय महत्वाचा आहे. तर तो आज मी इथे समजावून सांगण्याचा, एक एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये बऱ्याच लोकांना तो भाग समजला, म्हणजे समजायला थोडासा जड गेला असं मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं. तर त्यामुळे एक या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा हा भाग तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये काही क्वेरीज असल्यास तर त्या मला फोन करून विचारा आणि तुमचा रिप्लाय सुद्धा या ठिकाणी कळवा. तर आता आपण जाणून घेऊया वर्किंग ड्रॉइंग, डिटेल ड्रॉइंग किंवा असेंब्ली ड्रॉइंग म्हणजे काय. तर डेफिनेशन, वर्किंग ड्रॉइंग म्हणजे काय, तर वर्किंग ड्रॉइंग इज अ सेट ऑफ ड्रॉइंग यूज ड्युरिंग द वर्क ऑफ मेकिंग ए प्रॉडक्ट. जे मी तुम्हाला आताच नुकतंच सांगितलं की एखादी वस्तू जेव्हा तयार करायची असेल तेव्हा ती वस्तू तयार करत असताना आवश्यक असलेल्या निरनिराळ्या भागांचा ड्रॉइंगचा सेट म्हणजे एक संच असं जे काही असेल ते त्याला म्हटलं जाईल वर्किंग ड्रॉइंग. आता हे वर्किंग ड्रॉइंग जे आहे दोन भागामध्ये विभागलं जातं, एक म्हणजे डिटेल ड्रॉइंग आणि दुसरं म्हणजे असेंब्ली ड्रॉइंग. तर आता हे डिटेल ड्रॉइंग काय आहे आणि असेंब्ली ड्रॉइंग काय आहे ते पण आपण बघूया. पुन्हा एकदा वर्किंग ड्रॉइंग म्हणजे काय, तर वर्किंग ड्रॉइंग इज अ सेट ऑफ ड्रॉइंग यूज ड्युरिंग द वर्क ऑफ मेकिंग ए प्रॉडक्ट. म्हणजे एखादी वस्तू तयार करत असताना किंवा वस्तू निर्मितीचं काम सुरू असताना ज्या ड्रॉइंगचा आधार घेतला जातो किंवा ज्या ड्रॉइंगच्या सेटचा आधार घेतला जातो ते म्हणजे वर्किंग ड्रॉइंग. तर डिटेल ड्रॉइंग, डिटेल ड्रॉइंग म्हणजे काय, तर डिटेल ड्रॉइंग इज अ मल्टी व्ह्यू रिप्रेझेंटेशन ऑफ ए सिंगल पार्ट विथ डायमेन्शन अँड नोट्स. म्हणजे मल्टी व्ह्यू रिप्रेझेंटेशन म्हणजे निरनिराळे व्ह्यू, उदाहरणार्थ फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू याला म्हणतात मल्टी व्ह्यू. आणि असं मल्टी व्ह्यूचं रिप्रेझेंटेशन एखाद्या पार्टचं, एखाद्या वस्तूचं आणि त्याच्या मापासहित किंवा त्याच्या सूचनांसहित, नोट्स सहित, म्हणजे ती वस्तू कशाची आहे, मेटल कोणता आहे, त्या वस्तूचं नाव काय इत्यादी. तर याला म्हणतात डिटेल ड्रॉइंग. आणि असेंब्ली ड्रॉइंग म्हणजे काय, तर असेंब्ली ड्रॉइंग इज अ ड्रॉइंग ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ ए मशीन ऑर ए स्ट्रक्चर असेंबल्ड इन देअर रिलेटिव्ह वर्किंग पोझिशन. म्हणजे डिटेल ड्रॉइंग म्हणजे काय, तर एका पार्टचं ड्रॉइंग. असेंब्ली ड्रॉइंग म्हणजे काय, तर अनेक पार्टचं एकत्र केलेलं ड्रॉइंग. अनेक पार्ट एका ठिकाणी फिक्स करून नंतर केलेलं त्याचं ड्रॉइंग. म्हणजे असेंब्ली ड्रॉइंग इज अ ड्रॉइंग ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ ए मशीन ऑर स्ट्रक्चर असेंबल्ड इन देअर रिलेटिव्ह वर्किंग पोझिशन. त्यांच्या वर्किंग पोझिशन मध्ये ते असेंबल केल्यानंतर जे जसं दिसेल त्याचं ड्रॉइंग म्हणजे असेंब्ली ड्रॉइंग होय.
त्याचा पर्पज काय, तर डिटेल ड्रॉइंग कन्वेज द इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन फॉर मॅन्युफॅक्चरिंग द पार्ट. डिटेल ड्रॉइंग काय करते, तर हे कन्वे करते इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन फॉर मॅन्युफॅक्चरिंग द पार्ट. एखादी वस्तू तयार करण्यासाठी लागणारी जी इन्फॉर्मेशन आहे, ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्या सगळ्या डिटेल ड्रॉइंग मधून दिल्या जातात. असेंब्ली ड्रॉइंग काय करते, तर असेंब्ली ड्रॉइंग कम्प्लिटेड द शेप ऑफ द प्रॉडक्ट, ओव्हरऑल डायमेन्शन्स, रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द इच पार्ट आणि फंक्शनल रिलेशनशिप अमंग द व्हेरियस कंपोनंट. म्हणजे पूर्ण सगळे पार्ट एकत्र केल्यानंतर त्याचा जो काही शेप तयार होईल, तो शेप त्या वस्तूचा तो कन्वे करते. त्यानंतर ओव्हरऑल डायमेन्शन्स काय असतील त्या वस्तूचे ते कळते. त्यानंतर रिलेटिव्ह पोझिशन ऑफ इच पार्ट, म्हणजे एक पार्ट हा दुसऱ्याशी कसा रिलेट करतो, कोणता पार्ट कुठे लागतो, कशा पद्धतीने लागतो, हे या ठिकाणी माहीत पडतं. त्यानंतर फंक्शनल रिलेशनशिप, म्हणजे याचं जे काम आहे, प्रत्येक पार्ट एक शाफ्ट असेल तर शाफ्ट काय करतो, तो रोटेट होतो, तर त्याचं जे फंक्शनल रिलेशन आहे ते रिलेशन सुद्धा या असेंब्ली ड्रॉइंग मध्ये माहीत पडतं. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन इन डिटेल ड्रॉइंग. तर डिटेल ड्रॉइंग मध्ये काय काय असते, तर जनरल इन्फॉर्मेशन असते, म्हणजे टायटल ब्लॉक, पार्ट्स इन्फॉर्मेशन, शेप डिस्क्रिप्शन, साइज डिस्क्रिप्शन आणि स्पेसिफिकेशन. आता याच्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन मध्ये टायटल ब्लॉक मोडतो आणि पार्ट इन्फॉर्मेशन मध्ये मग शेपचं डिस्क्रिप्शन म्हणजे ऑब्जेक्टचे व्ह्यू, ज्याच्यामध्ये साईज पण येते म्हणजे माप आणि त्याचा आकार दोन्ही गोष्टी येतात, आणि स्पेसिफिकेशन मध्ये नोट्स या गोष्टी येतात. आता याच्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन मध्ये जो टायटल ब्लॉक आपण पाहिला होता, टायटल ब्लॉक मध्ये काय काय असते, तर नेम ऑफ द कंपनी, टोटल टायटल ऑफ द ड्रॉइंग, ड्रॉइंग शीट नंबर, नेम ऑफ द ड्राफ्टर, रिलेव्हंट डेट्स ऑफ ऍक्शन, रिव्हिजन टेबल, युनिट, स्केल, मेथड ऑफ प्रोजेक्शन. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत की आपण टायटल ब्लॉक मध्ये सुद्धा या गोष्टी आपण लिहित आलो. तसंच इथे युनिट, स्केल, मेथड ऑफ प्रोजेक्शन, म्हणजे सिम्बॉल आपण फर्स्ट अँगल, थर्ड अँगल वगैरेचा जो काढतो, ते या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत. त्यानंतर पार्ट्स इन्फॉर्मेशन मध्ये शेप मध्ये काय असते, तर ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग असते, पिक्चरियल ड्रॉइंग असते, किंवा साईज, डायमेन्शन अँड टॉलरन्स. स्पेसिफिकेशन मध्ये पार्ट नंबर, नेम, नंबर रिक्वायर्ड, टाइप ऑफ मटेरियल यूज, जनरल नोट्स, हीट ट्रीटमेंट, सरफेस फिनिशिंग, जनरल टॉलरन्सेस, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. तर ह्या सगळ्या पार्टचे इन्फॉर्मेशन आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये शेप, साईज आणि स्पेसिफिकेशन या तीन गोष्टी. तर शेप मध्ये काय, ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग, पिक्चरियल ड्रॉइंग येईल. साईज मध्ये त्याचे डायमेन्शन्स येतील किंवा टॉलरन्स वगैरे येईल. स्पेसिफिकेशन मध्ये काय येईल, तर ते पार्ट नंबर, नेम किंवा क्वांटिटी किती रिक्वायर्ड आहे ते, नंतर मटेरियल कोणते वापरणार आहे, जनरल नोट्स काय, त्यानंतर त्या आयटमला किंवा त्या प्रॉडक्टला हीट ट्रीटमेंट करायची आहे किंवा सरफेस फिनिशिंग करायचं असेल, जनरल टॉलरन्स काय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती ही तुम्हाला त्या ठिकाणी देणं आवश्यक असते किंवा दिलं पाहिजे किंवा दिल्या जाते. त्यानंतर रेकमेंडेड प्रॅक्टिस, ड्रॉ वन पार्ट टू वन शीट ऑफ पेपर. म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही असेंब्ली ड्रॉइंग किंवा डिटेल ड्रॉइंग किंवा वर्किंग ड्रॉइंग काढता, तेव्हा एक पार्ट जो आहे तो एका शीटवर काढावा. परंतु असं जर करत गेलो तर आपल्या इथे भरपूर शीट्स लागतील, त्यामुळे इफ नॉट द केस, तर अप्लाय इनफ स्पेसिंग बिटवीन पार्ट्स. म्हणजे जर एकाच शीटवर तुम्ही 4-5 पार्ट्सचं ड्रॉइंग काढत असाल एखाद्या वस्तूच्या, तर त्याच्यामध्ये इनफ स्पेसिंग सोडलं पाहिजे. त्यानंतर ड्रॉ ऑल पार्ट्स युजिंग सेम स्केल. शक्यतो सर्वचे सर्व पार्ट एका सेम स्केलला काढले पाहिजेत. अदरवाइज द स्केल शुड बी क्लिअरली नोट अंडर इच पार्ट्स ड्रॉइंग. जर असं करू शकत नसाल, सेम स्केल यूज करू शकत नसाल, वेगवेगळे स्केल वापरत असाल, तर ते प्रत्येक पार्टच्या खाली त्याचं वेगवेगळं स्केल तुम्हाला शो करणं आवश्यक आहे. स्टँडर्ड पार्ट्स सच एज बोल्ट, नट, पिन, बेरिंग डू नॉट रिक्वायर डिटेल ड्रॉइंग. आणि या पार्ट करता जास्त डिटेल ड्रॉइंग काढायची गरज नाही, जे नट बोल्ट वगैरे आहेत त्यांच्याकरता. ओके.
आता ही एक शीट दाखवलेली आहे इथे. हे साधारणपणे प्लेसिंग कसं असलं पाहिजे, तर इथे तुम्ही एक ड्रॉइंग काढणार, त्याच्या खाली त्याचं पार्टचं नाव, पार्ट नेम, पार्ट नंबर, पार्ट नेम, मटेरियल, नंबर रिक्वायर्ड ही माहिती असेल, नोट्स, युनिट्स, फिलेट्स, राउंड्स एटसेट्रा. त्यानंतर इथे टायटल ब्लॉक असेल, इथे प्रोजेक्शन मेथडचा सिम्बॉल असेल. अशा पद्धतीने साधारणपणे एक तुमच्या त्या ड्रॉइंग शीटची रचना जेव्हा तुम्ही वर्किंग ड्रॉइंग करत असता, मग ते डिटेल ड्रॉइंग असो किंवा असेंब्ली ड्रॉइंग असो, तर अशा पद्धतीने साधारणपणे एवढी स्पेस तुमची ड्रॉइंग करता वापरल्या गेली पाहिजे. खाली ही स्पेस जी आहे ती नोट्स करता वापरल्या गेली पाहिजे. अशा पद्धतीने एक प्लेसिंग तुमचं असलं पाहिजे. आता हे इथे तुम्हाला ड्रॉइंग सुद्धा काढून दाखवलेलं आहे एका शीटवर. आणि हे एक कव्हर प्लेट आहे. कव्हर प्लेटचं ड्रॉइंग या ठिकाणी दिलेलं आहे. डिटेल ड्रॉइंग त्यांनी काढून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये डायमेन्शन्स वगैरे सर्व दिलेलं आहे. तर एक ऑर्थोग्राफिक व्ह्यू दिलेले आहेत दोन. दुसरं डायमेन्शन आणि टॉलरन्स सुद्धा दिलेलं आहे. तिसरं सरफेस फिनिशिंग सुद्धा याच्यावर दिलेले आहे. हे जे ट्रायंगल दाखवलेले आहेत काढून, किंवा इथे राऊंड काढून दाखवलेला आहे, किंवा काही ठिकाणी स्क्वेअर काढून दाखवलेला आहे हा याप्रमाणे, ते सरफेस फिनिशिंग आहे. त्यानंतर हा टायटल ब्लॉक आहे. त्यानंतर हे प्रोजेक्शन मेथडचा सिम्बॉल, हा जनरल टॉलरन्स आहे. त्यानंतर हे रिव्हिजन टेबल आहे. नंतर इथे जनरल नोट्स आहे. हे अशा पद्धतीने तुमची ड्रॉइंगची जेव्हा वर्किंग ड्रॉइंग केलं जाते तेव्हा वर्किंग ड्रॉइंगचं प्लेसमेंट जे आहे हे या पद्धतीने असलं पाहिजे. आता टाइप्स ऑफ असेंब्ली ड्रॉइंग: एक्सप्लोडेड असेंब्ली ड्रॉइंग, जनरल असेंब्ली ड्रॉइंग आणि डिटेल असेंब्ली ड्रॉइंग. आता एक्सप्लोडेड असेंब्ली ड्रॉइंग, द पार्ट्स आर सेपरेटली डिस्प्ले बट दे आर अलाइन अकॉर्डिंग टू देअर असेंब्ली पोझिशन अँड सिक्वेन्सेस. म्हणजे सगळे सेपरेट पार्ट्स दाखवलेले असते आणि ते अशा पद्धतीने काढलेले असते की जेणेकरून असेंबल करायचे हिशोबाने सिक्वेन्स त्याचा जो आहे तो ड्रॉइंग करण्याचा तो त्या पद्धतीने असेल. की म्हणजे एक पार्ट याच्या बाजूला, म्हणजे एक नंबर हा पार्ट, तर दुसरा तिसरा, दुसरा इथे, तिसरा इथे, चौथा इथे, पाचवा इथे. मग पाचवा हा चौथ्या मध्ये जाणार, चौथा हा तिसऱ्या मध्ये जाणार, तिसरा हा दुसऱ्या मध्ये जाणार आणि दुसरा हा एक मध्ये जाणार, असा सिक्वेन्स त्याचा मेंटेन केला असतो. जनरल असेंब्ली ड्रॉइंग मध्ये ऑल पार्ट्स आर ड्रॉन इन देअर वर्किंग पोझिशन. म्हणजे सर्व एकत्र एका ठिकाणी गॅदर करून वर्किंग पोझिशन मध्ये काढलेले असतात. आणि डिटेल असेंब्ली मध्ये ऑल पार्ट्स आर ड्रॉन इन देअर वर्किंग पोझिशन विथ देअर कम्प्लिटेड डायमेन्शन आणि त्याचे मापासहित. म्हणजे जनरल असेंब्ली ड्रॉइंग मध्ये जर डायमेन्शन्स वगैरे सर्व मेन्शन केले तर त्याचा अर्थ होईल डिटेल असेंब्ली ड्रॉइंग. आता रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन इन जनरल असेंब्ली ड्रॉइंग: ऑल पार्ट्स ड्रॉन इन देअर ऑपरेटिंग पोझिशन. म्हणजे सगळेचे सगळे पार्ट हे ऑपरेटिंग पोझिशन मध्ये असले पाहिजे. पार्ट लिस्ट म्हणजे बिल ऑफ मटेरियल, BOM, आयटम नंबर, डिस्क्रिप्टिव्ह नेम, मटेरियल, क्वांटिटी रिक्वायर्ड, हे सगळं असलं पाहिजे. लीडर लाईन्स विथ बलून्स अराउंड पार्ट नंबर्स. म्हणजे प्रत्येक पार्टला एक लीडर लाईन काढायची तिरपी रेषा आणि त्याच्यावर गोल राऊंड काढायचा आणि त्याच्यामध्ये नंबर्स द्यायचे, म्हणजे त्याला म्हटलं जातं बलून्स. आणि त्याच्यामध्ये नंबरिंग टाकायचे 1 2 3 4 याप्रमाणे. त्यानंतर मशीनिंग आणि असेंब्ली ऑपरेशन्स अँड क्रिटिकल डायमेन्शन्स रिलेटेड टू देअर ऑपरेशन ऑफ द मशीन. म्हणजे मशीनिंग आणि असेंब्ली ऑपरेशन्स किंवा क्रिटिकल डायमेन्शन्स जे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी दिलेले असले पाहिजे. हे इथे प्लेसिंग इन्फॉर्मेशन पुन्हा एक शीट दाखवली आहे की जर जेव्हा तुम्ही असेंब्लीचं ड्रॉइंग काढता तेव्हा इथे या ठिकाणी हे असेंबल पार्ट्स जे आहे ते ड्रॉइंग इथे असेल. त्यानंतर इथे तुमचे नोट्स असतील, इथे टायटल ब्लॉक असेल, इथे प्रोजेक्शन मेथडचा सिम्बॉल असेल आणि इथे बिल ऑफ मटेरियल जे म्हटलं आहे म्हणजे पार्ट्स नेम, क्वांटिटी, मटेरियल ही जी लिस्ट आहे ही लिस्ट या टायटल ब्लॉकच्या वर साधारणपणे असली पाहिजे. अशा पद्धतीने तुमचं असेंब्ली ड्रॉइंग असलं पाहिजे.
आता हे बिल ऑफ मटेरियल म्हणजे लिस्ट तुमची जी असली पाहिजे ती कशी. तर इथं कॉलम याप्रमाणे नंबर, पार्ट नेम, रिक्वायर्ड क्वांटिटी काय आहे, मटेरियल कोणतं असलं पाहिजे आणि किंवा नोट्स काय ते असेल. तर 1 नंबरवर सपोर्ट, 2 नंबरवर शार्प, 3 नंबरवर सेट स्क्रू. अशा पद्धतीने ऍटमचे नाव, ऍटमचा नंबर आणि किती क्वांटिटी मध्ये पाहिजे तर आहे सपोर्ट 2 मध्ये पाहिजे, शार्प 1 पाहिजे, सेट स्क्रू 1 पाहिजे. मग कोणतं मटेरियल आहे, कास्ट आयरन आहे, स्टील आहे, स्टेनलेस स्टील आहे, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने हा बिल ऑफ मटेरियलचा एक चार्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देणं आवश्यक असते जेव्हा असेंब्ली ड्रॉइंग किंवा वर्किंग ड्रॉइंग काढल्या जाते. स्टेप्स टू क्रिएट असेंब्ली ड्रॉइंग म्हणजे आता याच्यामध्ये अनालाइज ज्योमेट्री अँड डायमेन्शन्स ऑफ ऑल पार्ट्स इन ऑर्डर टू अंडरस्टँड द असेंब्ली स्टेप्स अँड ओव्हरऑल शेप ऑफ डिव्हाइस ऑर मशीन. आता हे याच्याकरता मी म्हणजे पुन्हा सांगतो की तुम्ही ज्यावेळेस जर तुमचं आयसोमेट्रिक आणि ऑर्थोग्राफी या दोन गोष्टी जर तुमच्या चांगल्या मजबूत असतील, ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी साऊंड पोझिशनला असाल, तर तुम्हाला हे असेंब्ली ड्रॉइंग खूप सोपं जातं. ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पार्टची जॉमेट्री म्हणजे त्याचा भौमितिक आकार, त्याची माप हे जर तुम्हाला जर समजले असतील तर त्याचं तुम्हाला ड्रॉइंग काढणं खूप सोपं जातं. तर हेच म्हटलेलं आहे की ते अनालाइज geometry and dimensions of all parts in order to understand the assembly steps and overall shape of device or machine. म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो एक आकार जर समजला तर त्याच्यावरून तुम्ही ती मशीन किंवा तो डिव्हाइसचा जो शेप आहे, तो असेंबल करण्याचा क्रम आहे, तो सुद्धा नीट कळण्यास मदत होते. जर व्यवस्थित प्रत्येक पार्टला तुम्ही अनालाइज करू शकत असाल, त्याचं प्रत्येक माप अनालाइज करू शकत असाल तर. सिलेक्ट अँड अप्रोप्रिएट व्ह्यू आणि तुम्हाला पर्टिक्युलरली प्रत्येक पार्टचा व्ह्यू कुठला व्ह्यू तुम्ही दाखवला पाहिजे हे तुम्हाला सिलेक्ट करता आलं पाहिजे की जेणेकरून ड्रॉइंग काढून झाल्यानंतर त्याप्रमाणे ती वस्तू बनवण्यास मदत होईल. चूज मेजर पार्ट्स, मग त्यातले महत्वाचे पार्ट्स कोणते आहेत, तर ते भरपूर पार्ट्स असतात, तर त्यातला महत्वाचे पार्ट बाजूला वेगळं करून त्याचं ड्रॉइंग पहिले काढणं आणि नंतर मग बाकीचे राहिलेले उरलेले पार्ट जे आहेत ते पार्ट काढणं. जसं इथं म्हटलं आहे की ड्राय व्ह्यू ऑफ मेजर पार्ट्स अकॉर्डिंग टू सिलेक्टेड व्ह्यू डायरेक्शन. तर हे मेजर पार्ट जे आहेत ते सुद्धा तुम्हाला एका व्ह्यू डायरेक्शननी पाहून व्यवस्थित काढता आले पाहिजे, ते पार्ट्स निवडता आले पाहिजेत आणि त्यांचं ड्रॉइंग काढून झाल्यानंतर मग पुढे ऍड डिटेल व्ह्यू ऑफ द रिमेनिंग पार्ट्स ऍट देअर वर्किंग पोझिशन. म्हणजे पहिले मेजर पार्टचं ड्रॉइंग काढून घेतल्यानंतर मग राहिलेले जे रिमेनिंग पार्ट्स आहेत त्याचे ड्रॉइंग काढणे आणि नंतर अप्लाय सेक्शन टेक्निक्स म्हणजे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी सेक्शनिंग करणे. नंतर ऍड बलून्स, नोट्स अँड डायमेन्शन्स, मग नंतर ते बलून्स नंबरिंग करता पार्टला ते ऍड करायचे, त्याच्या नोट्स ऍड करायचे, त्याचे डायमेन्शन्स ऍड करायचे आणि शेवटी क्रिएट ए बिल ऑफ मटेरियल, बीओएम म्हणजे बिल ऑफ मटेरियल म्हणजे बिल ऑफ मटेरियल ऍड करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ते काम करावं लागते असेंब्लीचं किंवा The number of views can be 1, 2, 3 or more as needed, but it should be minimum. म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा आपण ड्रॉइंग काढतो, असेंब्ली ड्रॉइंग असेल किंवा डिटेल ड्रॉइंग असेल, तर त्यावेळेस नंबर ऑफ व्ह्यूज कॅन बी 1, 1, 2, 3 किंवा मोर. म्हणजे जास्तीत जास्त एखाद्या वस्तूचे आपल्याला 6 व्ह्यू काढता येतात, परंतु एवढे व्ह्यू काढण्याची गरज नाही. व्ह्यू मिनिमम असले पाहिजे. जर एखाद्या वेळेस एखाद्या व्ह्यूनी जर भागत असेल तर एकच व्ह्यू काढा, 2 व्ह्यू काढायची गरज नाही. जिथे 2 व्ह्यू काम होत आहे तिथे 2च व्ह्यू काढा, आवश्यक असेल तर 3 व्ह्यू काढा, परंतु गरज नसेल 2 व्ह्यूनी जर तुमची आयडिया क्लिअर होऊ शकत असेल तर 2च व्ह्यू ड्रा करावे असं असेंब्ली ड्रॉइंग मध्ये सुचवलेलं आहे. A good viewing direction is that represent all of the parts assembled in their working position. तर हे व्ह्यूइंग डायरेक्शन सुद्धा महत्वाचं आहे की तुम्ही ड्रॉ करताना कुठल्या डायरेक्शननी पाहून त्याचा व्ह्यू तिथे त्या ठिकाणी ड्रॉ करताय की जेणेकरून ते ड्रॉइंग हे इझिली समोरच्या व्यक्तीला समजण्यास सोपं जाईल. तर हे व्ह्यूइंग डायरेक्शन निवडणं सुद्धा एक महत्वाचा पार्ट याच्यातला आहे.
Section line practice. Do not draw section lines on sectional view of standard parts, threaded fastener, washer, solid, shaft, pin, key. तर असेंब्ली ड्रॉइंग मध्ये सुद्धा जे आपण सेक्शनिंग शिकलो आहे त्या सेक्शनिंग मध्ये आपण पाहिलं आहे की थ्रेडेड फास्टनर जे असतील, मग नट बोल्ट असतील, स्टड असेल, शाफ्ट, पिन, की, वॉशर, गिअर टूथ, बेरिंग वगैरे यांना आपण हॅचिंग लाईन्स करत नाही. तर तोच भाग इथे सुद्धा पाहिलेला आहे की त्या ठिकाणी तुम्ही ते हॅचिंग म्हणजे सेक्शनिंग लाईन्स जे आहेत त्या दाखवू नाहीत असेंब्ली ड्रॉइंग मध्ये सुद्धा. आता इथे एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 पार्ट दाखवलेले आहेत, ज्याच्यामध्ये हा एक पहिला शाफ्ट आहे, दुसरं हे हाऊसिंग आहे, तिसरं हे बेरिंग आहे, चौथं हे कव्हर प्लेट आहे आणि पाचवं हे कॅप स्क्रू 2. आता हे सगळे जे आहेत हे या ठिकाणी वेगळे वेगळे दाखवलेले आहेत आणि याला म्हटलं जाईल आपल्याला आपल्या हिशोबाने डिटेल ड्रॉइंग. म्हणजे शाफ्ट वेगळा, हाऊसिंग वेगळं, बेरिंग वेगळं, कव्हर प्लेट वेगळी आणि कॅप स्क्रू वेगळी. आता याला जर आपण बघतो स्लाइड, तर याला जर आपल्याला असेंब्ली ड्रॉइंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी हा जो शाफ्ट आहे, हा शाफ्ट मध्ये हे बेरिंग पहिले फिट होईल इथे या ठिकाणी हे बेरिंग फिट झाल्यानंतर मग हा शाफ्ट आणि हे बेरिंग दोन्ही या ठिकाणी या हाऊसिंग मध्ये आतमध्ये इन्सर्ट केला जाईल, जेणेकरून इथे या ठिकाणी तुमचं बेरिंग फिक्स होईल. त्यानंतर याच्यावर हे कव्हर प्लेट इथे या ठिकाणी लावलं जाईल आणि या कव्हर प्लेटवर हे 2 कॅप स्क्रू लावले जाईल आणि मग नंतर याचं जे दिसेल ते असेंब्ली ड्रॉइंग असेल. आता याच्यामध्ये असेंब्लीचे स्टेप, असेंबल स्टेप कशा असल्या पाहिजे, त्यानंतर फंक्शन ऑफ इच पार्ट काय असलं पाहिजे आणि डिझाईन कन्सेप्ट काय असला पाहिजे, या 3 गोष्टी आपल्याला पाहायच्या. तर आता म्हणजे आपण याच्या अगोदर जे पाच डिटेल पाहिले होते तर ते 5 डिटेल आता इथे या ठिकाणी फिक्स करून दाखवले. म्हणजे आता हा शाफ्ट आहे, या शाफ्ट मध्ये हे बेरिंग इथे या ठिकाणी लावलं आणि नंतर शाफ्ट आणि बेरिंग मिळून एक युनिट झालं, ते युनिट या हाऊसिंग मध्ये आतमध्ये इन्सर्ट केलं, नंतर याच्यावर हे कव्हर लावलं आणि कव्हर लावल्यानंतर हे 2 कॅप स्क्रू या ठिकाणी लावले. तर तेच स्टेप्स इथे त्यांनी दाखवले. इन्स्टॉल बेरिंग टू द शाफ्ट, इन्स्टॉल द बेरिंग शाफ्ट युनिट टू द हाऊसिंग, इन्स्टॉल द कव्हर प्लेट आणि टायटन द स्क्रू. हे झालं असेंब्ली ड्रॉइंग. आता हे दिसून राहिलं इथे आपल्याला, हे सगळं काय झालं असेंब्ली ड्रॉइंग आणि अगोदर जे पाहिलं ते डिटेल ड्रॉइंग. तर आता याच्यावरून तुम्हाला दोन्ही मधला फरक लक्षात आला असेल की असेंब्ली ड्रॉइंग कशाला म्हणायचं आणि डिटेल ड्रॉइंग कशाला म्हणायचं. आता फंक्शन्स ऑफ मेन पार्ट्स काय आहे, तर बेरिंगचं काम काय आहे, तर ते रोटेटिंग शाफ्टला सपोर्ट करणे. कव्हरचं काम काय, कंट्रोल अँड ऍक्सियल मुवमेंट, प्रिव्हेंट द बेरिंग युनिट फ्रॉम रोटेशन. तर शाफ्ट रोटेट होऊन राहिला आहे आणि त्यामुळे बेरिंग त्याला सपोर्ट करते. अशा वेळेस काय होऊ शकतं की हे बेरिंग इथून निघू शकतं, म्हणून ही इथं कव्हर प्लेट या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीचं फंक्शन हे प्रत्येक पार्टचं आहे, हे सुद्धा आपल्याला इथे असेंब्ली ड्रॉइंग मध्ये आपोआप समजून येतं. आता डिझाईन कन्सेप्ट मध्ये काय, अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन रोटेटिंग शाफ्ट अँड हाऊसिंग ॲज वेल ॲज कव्हर प्लेट बाय युझिंग ए बेरिंग क्लिअरन्स होल्स. आता याच्यामध्ये जे क्लिअरन्स होल्स आहेत इथे या ठिकाणी, या होलच्या सहाय्याने या शाफ्टचा आणि हाऊसिंगचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट किंवा कव्हरचा आणि शाफ्टचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट या बेरिंगमुळे तुमचा अवॉइड केला जातो. अशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर असेंब्ली ड्रॉइंग करत असताना कोणकोणते पॉईंट कन्सिडर करायचे आहे आणखी, तर एक सरफेस फिनिशिंग कन्सिडर करायचं असते,
टॉलरन्स, साईज, जॉमेट्री या गोष्टी कन्सिडर करायच्या असतात. आता हे सरफेस फिनिशिंग कशा करता वगैरे, टॉलरन्स कशा करता, हे आपण नेक्स्ट त्याच्यात. Now surface finishing. Surface finishing means the quality of surface. It relates to the level of roughness of a surface. तर सरफेस फिनिशिंग म्हणजे काय, तर क्वालिटी, सरफेसची क्वालिटी ही किती चांगली असली पाहिजे हे सरफेस फिनिशिंग सांगतं. आणि याचा उपयोग काय, तर टू कंट्रोल द ॲक्युरसी इन पोझिशनिंग अँड टाइटनेस बिटवीन मेटिंग पार्ट्स. हे दोन पार्ट एकत्र करत असताना त्याच्यामध्ये ॲक्युरसी असली पाहिजे पोझिशनिंगची, फिटनेस व्यवस्थित असला पाहिजे, टाइटनेस व्यवस्थित असला पाहिजे, याच्याकरता सरफेस हे फिनिश चांगले असले पाहिजे. त्यानंतर टू रिड्यूस फ्रिक्शन स्पेशली फॉर द पार्ट मूव्स रिलेटिव्ह टू देअर पार्ट्स. म्हणजे जेव्हा आता जसं आता आपण पाहिलं की तो शाफ्ट आणि बेरिंग, आता हे शाफ्ट फिरणार आहे त्यामुळे बेरिंग सोबत त्याचं फ्रिक्शन होणार आहे. तर हे जर तुमचे बेरिंगचा आतला सरफेस आणि शाफ्टचा बाहेरचा सरफेस याची फिनिशिंग लेवल जर चांगली असेल तर इथे फ्रिक्शन जे आहे हे कमी होईल आणि पर्यायाने त्याची ड्युरेबिलिटी जास्त राहील. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जो टॉर्क मिळाला पाहिजे शाफ्टच्या थ्रू तो सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळेल. तर याच्याकरता सरफेस फिनिशिंग हे आवश्यक असते. तर त्यामुळे ते सुद्धा त्या असेंब्ली ड्रॉइंग किंवा डिटेल ड्रॉइंग मध्ये दाखवल्या जाते किंवा दाखवलेलं असते. Another tolerance. Tolerance is the total amount dimension may vary. It is defined as the difference between the upper and lower limit. तर याच्यामध्ये टॉलरन्स सुद्धा दाखवलेला असतो असेंब्ली ड्रॉइंग किंवा वर्किंग ड्रॉइंग मध्ये, तो सुद्धा महत्वाचा आहे. टॉलरन्स हा भाग याच्याकरता असतो की तिथे मोजमाप जे आहे ते मोजमाप किती कमी किंवा जास्त झालं तर त्या ठिकाणी चालू शकते हे दाखवणारी जी एक मर्यादा असते त्याला म्हटलं जाते टॉलरन्स किंवा ती जी सवलत आहे ती सवलत. आणि याचा उपयोग काय, तर टू कंट्रोल अँड इंटरचेंजेबिलिटी ऑफ पार्ट्स टू एन्श्योर द मेटिंग पार्ट विल हॅव डिझायर्ड फिट. म्हणजे जे दोन पार्ट एका ठिकाणी फिक्स होणार आहेत किंवा ते पार्ट जेव्हा फिक्स करतो तेव्हा नंतर पुन्हा कधी काढायची वेळ येते, तर हे काढत असताना सुद्धा त्याच्यामध्ये जर टॉलरन्स व्यवस्थित असेल तर ते काढताना इझी जाईल किंवा बसवताना सुद्धा इझी जाईल. हे याकरता हा टॉलरन्स या ठिकाणी दिलेला असतो. तर अशा पद्धतीने एवढ्या गोष्टी विचारात घेऊन असेंब्ली किंवा डिटेल ड्रॉइंग किंवा वर्किंग ड्रॉइंग ज्याला म्हटलं जाते ते केल्या जाते. तर याचे आपण एक दोन एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ते तो दोन एक्झाम्पल सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे. ते सुद्धा नीट समजून घ्या म्हणजे जेणेकरून डिटेल ड्रॉइंग आणि असेंब्ली ड्रॉइंग याचा सुद्धा तुम्हाला फरक लक्षात येईल. चला तर मग बघूया आपण. चला तर मग आपण एक असेंब्लीचं एक्झाम्पल आपण बघूया. तर इथे एक बुश बेरिंगचं डिटेल ड्रॉइंग आपल्याला दिलेलं आहे. आता हे डिटेल ड्रॉइंग इथे तुम्हाला म्हणजे सर्वच प्रकारचं एक्झाम्पल या ठिकाणी दिलं आहे की याच्यामध्ये आयसोमेट्रिक सुद्धा दिलं आहे, ऑर्थोग्राफिक सुद्धा दिलेलं आहे, त्यानंतर एक सेक्शनल व्ह्यू त्याचा सेपरेट काढून सुद्धा दाखवलेला आहे. त्यानंतर डिटेल मध्ये तुम्हाला पार्ट लिस्ट पण दिलेली आहे. हे सगळं तुम्हाला या ठिकाणी एक पटकन लक्षात यावं की असेंब्ली ड्रॉइंग म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय करायचं, कशा पद्धतीने वर्कआउट होते त्याच्याबद्दल आता इथे तुम्हाला बघता येईल की इथे एक बुश बेरिंग. आता बुश बेरिंग म्हणजे साधारणपणे दोन पार्ट पासून बनलेलं असतं. एक ही बेरिंगची बॉडी असते ही साधारणपणे कास्ट आयरन पासून बनलेली असते आणि याच्या आतमध्ये एक बुश असतं बसलेलं. हे बुश साधारणपणे गन मेटल, ब्रास वगैरे किंवा कधी कधी कॉपरचं पण असतं, पण तो जनरली ब्रास आणि गन मेटल यापासून हे बुश बनवलेलं असतं. आणि हे बुश तिथून निघू नये म्हणून त्याच्याकरता त्या ठिकाणी एक त्या बुशला आणि बॉडीला मिळून अशी एक डॉयल पिन बसवलेली असते की जेणेकरून ते बुश बाहेर निघणार नाही फ्रिक्शन मध्ये. तर अशा प्रकारचं एक साधारणपणे बुश बेरिंगची रचना असते. आता या बुश बेरिंगच्या रचनेचं इथे याप्रमाणे दोन व्ह्यू त्याचे काढून दाखवलेले आहेत की हा एक समोरून पाहून काढलाय फ्रंट व्ह्यू आणि एक वरून पाहून काढलाय इथे टॉप व्ह्यू. आता इथे याच्यावरून तुम्हाला इथे लक्षात येत असेल की इकडे आणि इकडे हे दोन्ही पिक्चर तुम्ही जर पाहिले
तर हे एक आयसोमेट्रिक ड्रॉइंग आणि इथे एक ऑर्थोग्राफिक ड्रॉइंग. तर याच्यावरून साधारणपणे की ही बॉडी जी आहे ही साधारणपणे याच्यावरती वर सिलेंडर असतं आणि खाली एक असा एक बेस प्लेट सारखं बेस प्लेट असते आणि याच्या आतमध्ये एक बोर केलेलं असतं सिलेंडर मध्ये, म्हणजे हालो सिलेंडर असते आणि याच्या आतमध्ये बुश बसवलेला आहे. आता हे तुम्हाला डिटेल ड्रॉइंग दिलेलं आहे. आता तुम्हाला याच इथं आयसोमेट्रिक म्हणजे काय ते एक प्रकारची असेंब्ली. हे बुश जे आहे हे आतमध्ये बसवलं, त्यानंतर इथे समजा डॉवेल पिन टाकून दिली म्हणजे तुमचं कम्प्लीट असेंब्ली झाली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला डिटेल ड्रॉइंग परीक्षेमध्ये सुद्धा असे 2 पार्ट दिलेले असतील आणि तुम्हाला त्याचं सांगितलं जाईल की म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे असेंबल दिलेलं आहे तर तुम्हाला डिटेल काढायला सांगतील की मग याच्यातला बॉडी वेगळी काढायची, ही जी बॉडी दिसते ही बॉडी वेगळी ड्रॉ करायची, बुश वेगळं ड्रॉ करायचं आणि डॉवेल पिन वेगळी काढायची. तर हे झालं डिटेल ड्रॉइंग. आणि असेंबल ड्रॉइंग म्हणजे काय, तर असेंबल ड्रॉइंग म्हणजे या बॉडीमध्ये बुश इन्सर्ट करणं या बोरमध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये ही डॉवेल पिन आतमध्ये इन्सर्ट केली म्हणजे असेंब्ली झाली. आता याचं कसं काम होतं ते थोडंसं आपण थोडं ॲनिमेशननी पण बघूया. तर आता हे डिटेल आपण आपल्या हिशोबाने म्हणजे जसं आपल्याला परीक्षेमध्ये दिलेलं असते या पद्धतीने परीक्षेमध्ये दिलेलं असेल ते, म्हणजे अर्थात याच्यामध्ये हे आयसोमेट्रिकचा हा भाग दिलेला नसेल, हे फक्त 2 ड्रॉइंग तुम्हाला दिलेले असतील, जास्तीत जास्त मदती करता हे एखादं ड्रॉइंग दिलं जाईल, परंतु मॅक्झिमम हे 2 ड्रॉइंग दिलेले असेल आणि याच्यावरून तुम्हाला डिटेल ड्रॉइंग काढायला सांगितलं आहे. किंवा मग हे सगळे पार्ट वेगळे वेगळे काढून दाखवतील आणि मग तुम्हाला याचं असेंबल ड्रॉइंग करायला सांगितलं जाईल. तर वाईस वर्सा असं दोन्ही पद्धतीने विचारल्या जाऊ शकते. तर आता याच्याबद्दल आपण थोडंसं ॲनिमेशनने बघूया. तर आता हे बघा ही बॉडी आली आहे. आता ही बॉडी जी आहे याच्यामध्ये इथे होल आहे, इकडे होल आहे, त्यानंतर इथे आतमध्ये बोर केलेला आहे या सिलेंडर मध्ये. आता याच्यामध्ये काय होईल की याप्रमाणे हा बुश आतमध्ये इन्सर्ट होईल. आता याच आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे. आता हे डिटेल इथे दिलेलं आहे, बॉडी दिलेली आहे, बुश दिलेला आहे. आता हे दोन्ही एका ठिकाणी इन्सर्ट करायचे. म्हणजे बघा आता याचे 2 व्ह्यू दिलेले आहेत बॉडीचे, हे 2 व्ह्यू काढून घेतले म्हणजे एक फ्रंट व्ह्यू एक टॉप व्ह्यू. आणि नंतर आता याच्यामध्ये सुद्धा बुशचं सुद्धा 2 व्ह्यू दिलेले आहेत. आता हे दोन्ही व्ह्यू इथे 2 ठिकाणी याप्रमाणे इन्सर्ट होतील. म्हणजे ही झाली याची असेंब्ली कशाची, बुश बेरिंगची. तर या पद्धतीने तुम्हाला याचा विचार करता येतो. आता अशा पद्धतीने असेंब्ली ड्रॉइंग करता विचार करायचा आहे. हे एक एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल मी तर इथे आपल्याला एक स्क्रू जॅकचं एक एक्झाम्पल या ठिकाणी डिटेल दिलेले आहे. आता इथे पूर्ण डिटेल दिलेले आहेत. इथे टॉमी बार दिलेला आहे, त्यानंतर इथं बुश दिलेला आहे, इथे सेट स्क्रू दिलेला आहे, इथं वॉशर दिलेला आहे, इथे ही बॉडी दिलेली आहे पूर्ण. त्यानंतर त्याच्यामध्ये वर इन्सर्ट होणारा तो कप आहे, तो कप दिलेला आहे, त्यानंतर स्क्रू दिलेला आहे, टॉलरन्सचा चार्ट दिलेला आहे. आता हे असं सगळं डिटेल ड्रॉइंग तुम्हाला दिलेलं आहे. आता हे डिटेल ड्रॉइंगचं काय करायचं आहे आपल्याला, असेंबल करायचं आहे. म्हणजे असेंबल म्हणजे आता कसं कसं करणार, तर ते सगळं आपण ॲनिमेशननी बघूया आता इथे की कोणता कोणता पार्ट कसा कशा पद्धतीने आपण असेंबल करू शकतो. तर ज्यांनी तो स्क्रू जॅक पाहिलेला असेल त्यांना हे सगळं पटकन लक्षात येईल. ते हे सगळं तुमच्या ऑब्झर्वेशनवर डिपेंड आहे की तुम्ही जेव्हा वर्कशॉपमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू पाहत असता किंवा जिथे जिथे तुम्ही जाता, जिथे तुम्हाला हे अशा प्रकारचे स्क्रू जॅक आहे किंवा सी क्लॅम्प आहे, मशीन व्हाईस आहे, पाईप व्हाईस आहेत, अशा प्रकारचे ड्रॉइंग म्हणजे वस्तू जेव्हा तुम्ही पाहता ते पाहत असताना त्याची साधारणपणे एक रचना आपण लक्षात घेतली पाहिजे. ते कुठे कुठे कुठला कुठला पार्ट बसतो आणि त्याप्रमाणे मी तो तेच तुम्हाला कामात येतं असेंब्ली ड्रॉइंग करताना. तर याचं बघूया आपण की आता ही याची बॉडी. आता या बॉडीमध्ये मग सगळ्यात पहिले काय इन्सर्ट होईल किंवा काय अटॅच होईल, तर याप्रमाणे हा एक पार्ट, नंतर याच्यावर हा तुमचा स्क्रू बसलेला जो बार असतो तो, त्यानंतर याच्यावरती कप आणि नंतर त्याच्यामध्ये वॉशर आणि नंतर इकडून हा एक टॉमी बार. आता हेच याप्रमाणे इथे ड्रॉ करायचं की आता काय काढायचं, पहिले पहिले तर बॉडीचं व्ह्यू काढू. आता तुम्हाला इथे डिटेल बॉडीचं मेजरमेंट सहित सगळं दिलेलं असते, तर हेच असंच्या असं इथे ड्रॉ करायचं. मग सेकंडरी नेक्स्ट लेवलला आपण काय बघितलं होतं, त्याच्यामध्ये काय टाकलं होतं, तर हे बुश टाकलं होतं. मग आता हे बुश टाकल्यानंतर मग त्याच्या
पुढे काय आहे तर त्याच्या पुढे हा स्क्रू जो आहे तो बार जो आपण वर खाली सरकवतो तो, आणि नंतर त्याच्यामध्ये याप्रमाणे वरती कप इन्सर्ट केला. कप इन्सर्ट केल्यानंतर मग याच्यामध्ये वॉशर टाकलं, आणि वॉशर टाकून झाल्यानंतर मग टॉमी बार टाकला. टॉमी बार टाकल्यानंतर मग सेट स्क्रूनी त्याला टाईट केलं, आणि नंतर मग त्याचे पार्टची लिस्ट दिली. म्हणजे एक टॉमी बार, मग सेट स्क्रू, वॉशर, कप, स्क्रू, बुश आणि बॉडी. मग आता हे कशा कशाचं आहे तर बॉडी कास्ट आयरनची आहे, बुश MS चा आहे, सेट स्क्रू MS चा आहे, कप कास्ट आयरन, वॉशर MS, सेट स्क्रू MS, टॉमी बार MS, आणि क्वांटिटी किती आहे तर एक 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 सगळ्याची क्वांटिटी एक. म्हणजे हे झाली तुमचं असेंब्ली ड्रॉइंग. तर अशा पद्धतीने तुम्हाला साधारणपणे असेंब्ली करता विचार करायचा आहे, आणि यालाच असेंब्ली ड्रॉइंग किंवा याचेच वेगळे, जसं आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलं तर त्याचे बुश बेरिंग मध्ये पाहिलं तर त्याचे डिटेल पण काढता येतात आणि असेंब्ली पण काढता येते. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेले होते तर ते स्क्रू जॅकचे असेंब्ली आपण करून पाहिली. तर अशा पद्धतीने जर तुम्ही विचार प्रत्येकाचा केला की कुठला पार्ट कुठे अटॅच होतो, ते प्रत्येकाचं तुम्हाला दिलेलं असेल त्याप्रमाणे अटॅच करून मग ते ड्रॉइंग कम्प्लीट करायचं असते. तर मला वाटते आता इथे तुमचे या दोन एक्झाम्पल वरून असेंब्ली बद्दलची आणि डिटेल्स बद्दलची आयडिया तुमची क्लिअर झालेलीच असेल. त्यानंतर अगोदरचं प्रेझेंटेशनही तुम्ही पाहिलेलं आहे, तर त्या प्रेझेंटेशन वरून सुद्धा तुम्हाला ती कल्पना आली असेल. तर मित्रांनो इथे थांबतो. धन्यवाद. काही क्वेरीज असेल, काही शंका असतील तर त्या कृपा करून विचारा, जेणेकरून तुमच्या शंकांचं समाधान करा आणि परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे, धन्यवाद.